बम बम भोले भोले शंकर भगवान की जय, राम तीर्थ बाबा की जय, अमरनाथ बाबा की जय। जय राम तीर्थ बाबा, हर हर महादेव। महाशिवरात्रि के महोत्सव का आप सभी को बहुत बहुत मुबारक, शुभकामनाएं। हम महाशिवरात्रि कमेटी वाले महाशिवरात्रि का महोत्सव मना रहे हैं रामतीर्थ मंदिर में। ये रामतीर्थ मंदिर बहुत पुराना मंदिर है, प्राचीन मंदिर है। इसका नाम रामतीर्थ क्यों रखा गया है, उसके पीछे भी एक पुराण है। जब भगवान राम सीता माता और लक्ष्मण के साथ वनवास के लिए निकले थे, 14 साल वनवास के लिए, उस बीच में यहाँ से उन्होंने गुजरे थे। उन्होंने ये लिंग शिव जी का स्थापना किया है। ये स्थापना करके उनके, क्योंकि भगवान राम के वास्ते स्थापना हुई है, इसीलिए इसका नाम रामतीर्थ रखा गया है। ये प्राचीन मंदिर इच्छा पूर्ण मंदिर है। जो भाई बहन माता पिता जिसको जो चाहिए, इससे आज के मांगने से, अपनी प्रार्थना करने से, पूजन करने से अगले आने वाली शिवरात्रि तक उनके पूरे मनोकामनाओं पूर्ण होती है। सभी भाई बहनों से रिक्वेस्ट है, आइए दर्शन कीजिए। दर्शन करने से ही आपके पूरे दुख दर्द दूर हो जाएंगे, आपके पूरे इच्छाएं पूरी हो जाएंगी। जो माता पिता हमारे ओल्ड एज है, जो दर्शन के लिए नहीं आ सकते हैं, मीडिया वालों की मेहरबानी बहुत है। बहुत ही मीडिया वाले हमारे को गुलबर्गा के लोगों के लिए बहुत अच्छा काम करे हैं। फुल्ली कवरेज करके आपके घर तक लाइव दिखा रहे हैं। तो आप घर बैठ के दर्शन करके भी भगवान से अपनी मनोकामनाओं का इच्छा जाहिर कीजिए, अपनी मनोकामनाओं पूर्ण कीजिए। और सभी को फिर एक बार महाशिवरात्रि का बहुत बहुत बधाई हो, शुभकामनाएं हो। भोलेनाथ बाबा आप सबके ऊपर आशीर्वाद बनाए रखे, हम सबके ऊपर आशीर्वाद बनाए रखे। बम बम भोले, बम बम भोले, बम भोले। और आप ही सभी, आप घर बैठ के मीडिया पे भी देख सकते हैं। जो भाई बहन यहाँ दर्शन को आए हैं वो भी देख सकते हैं। लाखों की तादाद में पब्लिक है। बहुत सरल नमूने से दर्शन हो रहा है, किसी को कोई तकलीफ नहीं है। पूरे लोकल ऑफिसर्स की बहुत बड़ी मेहरबानी है, पुलिस डिपार्टमेंट की बहुत बड़ी मेहरबानी है। बहुत अच्छा बंदोबस्त किए हैं, बहुत अच्छा सहयोग किया है उन्होंने। उसी की वजह से सबके दर्शन भी अच्छे हो रहे हैं, सबका अच्छा हो रहा है। मैं सबको रिक्वेस्ट करूंगा, जो माताएं बहनें अभी भी मेरे भाई बहन घर में बैठे हैं, आके रात को 12 बजे तक भी आए तो दर्शन करके जाइए। जिनका हेल्थ प्रॉब्लम है वो घर बैठ के मीडिया के माध्यम से दर्शन कीजिए और अपना जीवन सफल बनाइए। जय शंकर, जय रामतीर्थ बाबा, जय बोले रामतीर्थ बाबा की जय। ಎಲ್ಲರಿಗೆ ನಮಸ್ಕಾರ। ಎಲ್ಲರಿಗೆ ಮೊದಲು ಹ್ಯಾಪಿ ಮಹಾಶಿವರಾತ್ರಿ। ನಮ್ಮ ಮಹಾಶಿವರಾತ್ರಿ ಮಹೋತ್ಸವ ಮೇಳಾ ಕಮಿಟಿಯಿಂದ 51ನೇ ವರ್ಷ ಇದು ಕಂಪ್ಲೀಟ್ ಆಗ್ತಾ ಇದೆ। ನಮ್ಮ ತಂದೆಯವರು ಡಾಕ್ಟರ್ ಅರ್ಜುನ್ ದಾಸ್ ಆರ್ ಬುದ್ವಾನಿ ಮಾರ್ಗದರ್ಶನದಿಂದ ಇದು ನಾವು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ। ಇದು 51th ಇಯರ್ ಇದೆ। ಈಗ ನಮ್ಮ ಅಣ್ಣವರು ಸುನೀಲ್ ಎಚ್ ಬುದ್ವಾನಿ ಅವರು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ದಿಗಂಬರ್ ನಾಯಕ್ ಸಾಹೇಬ್ರ। ಸೊ ಎಲ್ಲ ಕಮಿಟಿದಾಗ ಎಲ್ಲ ಕಮಿಟಿ ಮೆಂಬರ್ಸ್ ಇದ್ದೀವಿ ನಾವು। ಸೊ ನಿಮ್ಗೆಲ್ಲರಿಗೆ ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಇದೆ, ಬನ್ನಿ ದರ್ಶನ್ ತಗೋರಿ। ಈಗ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀರಿ, ಇಲ್ಲಿ 50,000 1 ಲಕ್ಷ ಮಂದಿ ಅರ। ಇದು ಏನದ ಕಮಿಷನರ್ ಸಾಹೇಬ್ರು ಪರ್ಸನಲ್ ಇಂಟ್ರೆಸ್ಟ್ ತಗೊಂಡ್ರ ಚಲೋ ಬಂದೋಬಸ್ತ್ ಮಾಡ್ಯಾರ। ಫಸ್ಟ್ ಟೈಮ್ ಗುಲ್ಬರ್ಗಾದಾಗ ಎಷ್ಟು ಚಲೋ ಬಂದೋಬಸ್ತ್ ಇದೆ ಪೊಲೀಸ್ ಅವ್ರದ್ದು। ಸ್ಪೆಷಲ್ ಥ್ಯಾಂಕ್ಸ್ ಟು ಪೊಲೀಸ್ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್। ಸೊ ಆಲ್ ಆರ್ ವೆಲ್ಕಮ್, ಬನ್ನಿ, ಭೋಲೆನಾಥ್ ಆಶೀರ್ವಾದ ತಗೋರಿ। ಹ್ಯಾಪಿ ಮಹಾಶಿವರಾತ್ರಿ ಒನ್ಸ್ ಅಗೇನ್। जय भोले, जय शंकर, हर हर महादेव।
ಮಹಾಶಿವರಾತ್ರಿ. ಶಿವರಾತ್ರಿ ಅಂದರೆ ಮಂಗಳಕರವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ಆ ಶಿವನ ಒಂದು ಕೃಪೆ ನಮ್ಮ ಮೇಲೆ ಇರಲಿ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ನಾವೆಲ್ಲರೂ ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ ಉಪವಾಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಉಪವಾಸದ ಅರ್ಥ ಏನಪ್ಪ ಅಂತ ಕೇಳಿದ್ರೆ, ಉಪ ಅಂದರೆ ಭಗವಂತ. ಆ ಭಗವಂತನ ಹತ್ತಿರ ಇರೋದೇ ಉಪವಾಸದ ಒಂದು ವೃತ. ಆ ವೃತವನ್ನು ಯಾರು ಮಾಡ್ತಾರೆ ಅವರ ಎಲ್ಲ ಸಕಲ ಸೌಭಾಗ್ಯಗಳು ದೊರೀತವೆ, ಆ ಶಿವನ ಕೃಪೆ ಆಗ್ತದ ಅನ್ನತಕ್ಕಂಥ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ಇವತ್ತು ನಾವು ನೀವುಗಳೆಲ್ಲ ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ ಇದೊಂದು ಭಾರತೀಯ ಸಂಸ್ಕೃತಿಯ ಒಂದು ಪ್ರತೀಕ ಶಿವರಾತ್ರಿ ಹಬ್ಬ. ಆ ಶಿವರಾತ್ರಿ ಹಬ್ಬವನ್ನು ನಾವು ಭಕ್ತಿಪೂರ್ವಕವಾಗಿ ಮನಃಪೂರ್ವಕವಾಗಿ ಮಾಡಿದ್ದಾದರೆ ನಮಗೆ ಬಂದಿರತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ ಕಷ್ಟಗಳು ದೂರ ಆಗ್ತವೆ. ಆ ಮಂಗಳಕರವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಶಿವ ನಮಗೆ ಎಲ್ಲ ಒಂದು ಸವಲತ್ತುಗಳನ್ನು ನಮಗೆ ಒದಗಿಸ್ತಾನೆ ಅನ್ನತಕ್ಕಂಥ ಮಾತನ್ನು ಹೇಳ್ತಾ ಒಂದೆರಡು ಮಾತುಗಳಿಗೆ ಮುಕ್ತಾಯ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಓಂ ಶಾಂತಿ. ಎಲ್ಲರಿಗೂ ಶಿವರಾತ್ರಿ ಹಬ್ಬದ ಶುಭಾಶಯಗಳು. ಖೋಬಾ ಪ್ಲಾಟ್ನಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಶಿವನ ದೇವಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ವಿಶೇಷವಾಗಿ ಶಿವರಾತ್ರಿ ನಿಮಿತ್ತ ಬೆಳಗ್ಗೆ ಬ್ರಾಹ್ಮಿ ಮುಹೂರ್ತದಲ್ಲಿ ಮಹಾರುದ್ರಾಭಿಷೇಕ ಪೂಜೆ, ತದನಂತರ ಬೆಳಗ್ಗೆ 9 ಗಂಟೆಗೆ ಮಹಾಮಂಗಳಾರತಿ, ತದನಂತರ ಎಲ್ಲರಿಗೂ ಉಪವಾಸ ಇರ್ತಕ್ಕಂಥವರಿಗೆ ಹಣ್ಣು ವಿತರಣೆ ಮಾಡಲಾಗುತ್ತದೆ. ಆನಂತರ ಬುಧವಾರ ದಿನ ಶಿವರಾತ್ರಿಯ ನಿಮಿತ್ತವಾಗಿ ಒಂದು ಖಾಂಡ್ ಅಂದ್ರೆ ಪ್ರಸಾದ ನಾವು ನಮ್ಮ ಗುಡಿ ಕಡೆಯಿಂದ ಮಾಡಿಸ್ತೀವಿ. ಎಲ್ಲ ಭಕ್ತಾದಿಗಳು ಬಂದು ಪ್ರಸಾದ ಸ್ವೀಕರಿಸುತ್ತಾರೆ. ಅನಂತರ ವಿಶೇಷವಾಗಿ ನಮ್ಮ ಒಂದು ದೇವಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ವಿಜೃಂಭಣೆಯಿಂದ ಒಂದು ಅಲಂಕಾರವನ್ನು ಮಾಡಿ ನಾವು ಪೂಜೆಯನ್ನು ಮಾಡುತ್ತೇವೆ. ಎಲ್ಲರಿಗೂ ಶಿವರಾತ್ರಿ ಹಬ್ಬದ ಶುಭಾಶಯಗಳು. लगा पड़ो पहला